जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीतास किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आमच्याकडे आज छान असे ओली करडे आणलेले आहे. तर छान असे क्लीन करून घेतलेले आहे. त्याचे शेपटी डोके वगैरे असे काढून घेतलेले आहेत. तर छान असे क्लीन करून घेतलेले आहे. तर आणि टोमॅटो घेतलेला आहे मी, ते चिंच, कोथिंबीर, आलं, लसूण, कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूणच्या पाकळ्या, कांदा आणि आलं याचे छान असे आपल्याला जाडसर असे पेस्ट करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आणि इकडे आपली पातेली छान अशी शेगडीवर जाऊन बसलेली आहे, छान असे गरम झालेले आहे. तर त्याच्यामध्ये 4 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे मी. तर तेल तर छान असं गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण पेस्ट टाकून घेऊया. आणि इथे मी बारीक चिरून असा कांदा देखील घेतलेला आहे, तो देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मध्ये आपल्याला आता 2 चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे सगळे मसाले छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर हे सगळे मसाले छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आणि आत्ता आपल्याला करडी टाकून घ्यायचे आहे. अंबारी सुकटचाच हा एक प्रकार आहे. तर छान असं मिक्स करून घेऊया. फक्त असं थोड्या वेळासाठी आपल्याला झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे आणि छान असं तेल देखील सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आता मिरची टाकून घेतलेली आहे आपण आणि टोमॅटो देखील आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. तर 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये. आणि चिंचेचं पाणी केलेलं आहे मी. थोड्या वेळासाठी चिंच अशी पाण्यात भिजत ठेवून दिलेली होती. तर कैरी देखील वापरू शकता तुम्ही. तर छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला हे सगळं मिश्रण. रेसिपी बनायला फारसा असा वेळ लागत नाही, झटपट अशी होऊन जाते. तर पुन्हा आपण झाकण देऊन ठेवून देऊया. तर थोडा वेळ झालेला आहे आणि छान असं आपलं ग्रेव्ही अशी छान अशी रेडी झालेली आहे. खूप सुरेख असा कलर आलेला आहे. आणि आपली ही करडीची रेसिपी छान अशी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. आणि तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा भातासोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता. तर वरून छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण. तर आपली रेसिपी तर रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.